आता हे बघा ह्या बकेटीत काढलीत मी चिक्कू अर्धी बकेट, अर्ध्यापेक्षा वर बकेट काढली. आणखीन बरेच चिक्कू राहिले झाडाला काढायचे. लय अवघड ते चिक्कू काढायचे. मोठे मोठे चिक्कू एकदम लांब असते शेंड्याला आणि बारीक फांट्यावर तर जाता येत नाही ह्याच्या. आणि इथून घरावरून थोडे 10-15च घेता आले तर बाकी सगळे झाडावरूनच काढायचे आहेत. आता आपल्याला खायला एवढं तर बस. आणि इकडे एका बोरचं पाणी चालू आहे बटाटे भिजवायला. आपल्याला दिवसाची लाईट आहे ना, तर दिवसाच्या लाईटीत सगळं भिजून घ्यायचं. म्हणजे जेवढं शक्य होईल तेवढं. दिवसाच्या लाईटीत पूर्ण शेत तर काय भिजून होत नाही, पण जेवढं भिजेल तेवढं भिजून घ्यायचं. आता बटाट्याला पाणी चालू आहे. बटाटे आज भिजायचे होतील, त्याच्यानंतर ह्या बोरचं पाणी नेप्याच्या शेतात लावायचं. आणि मी आलो आता ह्या गावरांगोरांना चारायला सोडायला. आता बैलांना सकाळी ऊसाची कुट्टी खायला टाकली होती, तर ती कुट्टी थोडीशी राखली त्यांनी. आज मला गवळ्याला झोपायचं होतं बरं का, आपल्या त्या छोट्या बैलगाडीला, नवीन बैलगाडीला, पण आज झोपणं झालंच नाही. म्हणजे टाईम भेटला नाही. लाईट जरा लवकर आली सकाळी 9 वाजता, कामं उरकले नव्हते, तर त्याच्यामुळं गवळ्याला झोपलं नाही. चल गवळे, तर त्याच्यामुळं आता सोडायला लागलो त्यांना चरायला. तर सोडल्या ह्या चौघांना. उद्याच्याला ह्या दोन्हीपैकी एक बैल नक्की झोपायचा. आपल्या मोठ्या बैलगाडीत झोपू. जर गौरांग झोपला ना तर आपल्या वजनदार बैलगाडीत झोपायचा, आणि गवळा झोपला तर ह्या छोट्यावाल्या बैलगाडीत झोपायचा. ते बैलगाडी पण 1-2 दिवसात परत द्यायची. आता खालच्या गोट्यातली गुरं पण सोडलेत. हे काबरे म्हातारे डंगरे, चल ना. गुरं आज बहुतेक तळ्याकडल्या शेतात, हो, गुरं बहुतेक आज तळ्याकडल्या शेतात जातील, तळ्याकडे चरायला जातील. चालले गुरं तळ्याकडल्या शेतात चरायला. मोठे आज घरीच थांबलाय, बरा घरीच. हरण्या, तू लय पळापळ करतो गुरामध्ये, म्हणजे जातच नाही. त्याला 1-2 वेळा सोडून बघितलं होतं, ह्या इथून लगेच परत येतो महागारी. तर आता मी ह्या गुरांना उसाची कुट्टी करून खायला टाकतो. आता ह्या गायाला खायला टाकला आधी काय करावं लागतं तुम्हाला सांगतो. ही गव्हाण आहे ना, अशी झाडून घ्यावं लागते. म्हणजे आपण सकाळी जो भुस्सा खायला टाकला होता ना, तर त्या भुस्सात थोडीफार माती असते. माती आणि ह्या काड्याच्या गुरांनी खाल्ल्या नाहीत ना, तर त्या अशा एका साईडला करावं लागतात. आणि पाठीमागं गव्हाण अशी थोडीशी झाडून घ्यावं लागते. म्हणजे काय होतं, माती काड्या निघतात. म्हणजे ऊसाची कुट्टी गुरं व्यवस्थित खातात संपूर्ण. काय गायापुरती 2-3 कॅरेट करायची आहे गायापुरती. आता या कुट्टीमध्ये इथला ऊस लावायचा मिक्सरमध्ये. अशी करायची कुट्टी. परत 2-3 ऊस करायचे आणि अशी लावून द्यायची. कुट्टी समोर इकडे टाकली. ह्या गायला आता एकदमच 2-2 कॅरेट ऊसाची कुट्टी टाकली. तर त्याच्यामुळे आता 3 वाजेपर्यंत ह्यांच्याकडे बघायचंच नाही. 4 वाजेपर्यंत ह्यांना डायरेक्ट 4 वाजताच खायला टाकायचं. 4-4:30 वाजता. नाही ना, ते ह्याच्यावर टाकण्यासाठी, बेडवर टाकण्यासाठी. बेडवर टाकण्यासाठी नाही ग काढलं. चिमण्याला दिले सोडून, आता सर्जाला सोडतो. हा शे हो, अगं झालं नाही, पण गांडूळ आता चांगले पसरले. ते 15 दिवसात होईन हे खत. 15-20 दिवसात वरचं काढून घ्यायचंय आई. ह्या शेडमध्ये थप्पी द्यायची. काय नाहीत करत. आता सर्जल सोडलं. हा नाहीत काय करीत ग. आता बैलाला मी बांधून घेतो. त्यांना मी इथं गवत खायला आणून टाकलं होतं, तर त्यांना 2-3 दिवस झालं सवयच लागली. तिकडून सोडलं की बरोबर इथे येऊन खातात, कारण की ते त्यांना खायला टाकलेलंच असतं. आणि आपल्या दुसऱ्या बोरचं पाणी चालू आहे. बन्सी गहू भिजवायचा. 2-3 दिवस झालं मी बन्सी गहू भिजवतोय, पण बन्सी गहू काय भिजायचा झालाच नाही. परत काल पण थोडा लाईटचा प्रॉब्लेम होता. आणि आजच्या दिवसात होईल, नाही होणार, आज पण नाही होणार. उद्याच्याला होईल. जर लाईट व्यवस्थित चालली ना तर उद्याच्याला होईल. तर पाठीमागं पण भिजायचं राहिलं तर तिथं पण पाणी चालू होतं, पण इथे स्लरी द्यायची ना, तर त्याच्यामुळे मी पाईप पुढं घेतला आहे थोडासा. नाही 2 जागेवर थोडं पाणी चालू ठेवलं, म्हणजे सारखं लक्ष द्यावं लागू नये ना, त्याच्यामुळं 2 जागेवर पाणी चालू ठेवलं आहे. तर अर्धी स्लरी मी मागं टाकली होती आणि अर्धी स्लरी इथं पुढे टाकतोय. मग हे पाण्यासोबत जाईल, जिथं पाणी जाईल तिथं जाईल. तर मित्रांनो, आज आहे ना लईच किचकट काम चालू आहे. तर ह्या काटेला बांधल्यात बैलांच्या दोऱ्या. बैल घेतलेत मी
आपला जो मोसंबीच्या शेतातला गहू आहे ना, तर तो डुबायचा चालू आहे. आता डुबायचं झालाच, हे शेवटचंच तास आहे. तर म्हटलं एकदा व्हिडिओ बनवा. तर हे बघा कसं डुबायचं आहे ना, तर ह्याच्यातलं जे अंतर आहे ना, तर ते लईच कमी गव्हाच्या मधलं. तर हे बघा ह्या डुब्याला आहेत ना, ह्या लाकडाच्या साह्याने इथं जोर द्यायचा असतो खाली, म्हणजे थोडंसं दावायचं. आणि या रुमण्याने जास्त जर बुडलं तर रुमण्याला थोडंसं वर उचलायचं. तर हे डुबं मी तुम्हाला दाखवतो कसं आहे. तर ह्याला आहेत खाली, ते पडू द्या, 2 पासा. जर एवढं अंतर आहे ना हे, तर हे दोन्ही लाईन गव्हाच्या 2 लाईनच्या मधून चालतं. हा एक, आणि हे खालची पास आणि ही वरची पास, या दोन्ही पासाच्या मधून ना एक गव्हाची एक लाईन घ्यायची. हे बघा हा एक सरजे थांब, इथं माझे बोट आहेत ना, तर एवढ्या बोटाच्या अंतरातूनच मला एक गव्हाची एक लाईन घ्यायची. म्हणजे ह्या दोन्ही पासाच्या मध्ये एक लाईन राहिली पाहिजे. आणि ऐक, थांब ना बैल. आणि दोन्ही साईडनी परत पास आले पाहिजे त्या लाईनच्या मध्ये. तर हे कसं चालतंय, लई दमच नाही निघत. सर मागे सरक मागे सरक. हां, तर आता अशी लाईनमध्ये बैल आहेत ना, तर बघा ही जी मधली लाईन आहे ना, ह्या रुमण्याच्या बरोबरची खालची, तर ती लाईन दोन्ही पासाच्या मधून चालली पाहिजे. तर लई लक्ष देऊन करावं लागतं. नाही ह्याच्यातून गहू निघतोच. तर तसा तर थोडाफार गहू निघतोच बरं काही डुबतानी, पण ह्याच्यातलं तण जरा मरतं. तर हे तुम्हाला दाखवतो मी. हे बघा हे कसं सुकून पडले ना, तर हे असं सुकून पडतं. जे पण मधलं तण येतं ना ह्या पासाच्या मध्ये, तर ते सुकून पडतं. तर असा सगळा गहू कोळपायचं झालं तर ह्याला म्हणतात कोळपं. कारण ह्याच्या पासाला छोटे छोटे आहेत ना, आणि एकाच अवजाराला 2 पास आहेत. आणि ह्या गव्हाच्या लाईनमधलं अंतर पण थोडं आहे, तर त्याच्यामुळे ह्याला म्हणतात कोळपं. तर मी आज गहू कोळपण काढला आहे. तर गहू कोळपायचं झालं आहे, फक्त एक जरा 2 इथल्या तिरक्या लाईन होत्या ना मोसंबी शेतातल्या, तर ह्या तिरक्या लाईन शेवटला ठेवल्या होत्या. तर ह्याच लाईन ह्याच्यानंतर मग गहू कोळपायचा झाला आज. तर तिकडून इकडं असं कोळपत गेलो, परत घासापर्यंत गेलो. आणि इथल्या मधल्याच तिरक्या 2 लाईन होत्या, म्हणजे क्रॉस होत्या, तर त्या क्रॉस लाईन आता कोळपायच्यात. तर मित्रांनो असे निघतात आपले गाजर. आता एक छोटं काढून बघतो, एक खुडलंच, तर एक दुसरं एक काढून बघतो. तर असे 2 मोठे काढले आणि एक छोटं काढलं, तर असे निघतात आपले गाजरं. जे की शेताला वापस आलं ना, तर आपल्याला काढायला चालू करायचे ते गाजरं. एक थोडं कलरला डाऊन आहे शेवटला काढलेलं, पण हे 2 जे सुरुवातीला काढले ते, तर ते चांगलेत. हे छोटंवाला सर्जल चालतो. मी आता बैलांसाठी घास आणलाय. बैल आणि हिऱ्यात तिघांना घास टाकायचा. हरण्यासाठी आईने घरी नेलं, हरणे आणि दर्शकांसाठी घरी नेला घास. हिऱ्या महाग सरक थांब. आता संध्याकाळ बसतोवर भिनगोऱ्याचं, ह्याला आता ह्याच्यावर काहीच खायला टाकायचं नाही, डायरेक्ट उद्याच्यालाच. हे हट थांबा. हां, इकडं दोघात टाकतो. दोघाला मध्येच टाकले, आणखीन थोडं टाकावं लागेल ह्यांना खायला. एवढं काय बस होणार नाही त्यांना. चला तर हे नेपेरचं पाणी बदलतो मी. बराच वेळ झाला एका जागेवर पाणी चालू आहे. हात तर रोज दारे धरून खराब झाले मातीने, पण होतात एवढा सीझन दाऱ्याचा, मग नंतर होतात चांगले. तरी परत ही नळी काढतो मी. निघलं, झालं कमी पाणी पुढचं. हे हो ना बंद पाणी. तुम्हाला सांगतो, हा झालं बंद. आपली ही केळीचं झाड आहे ना, तर इथं मी तिकडचं झाड तोडून टाकलं होतं इथं शेणखतावर, म्हणजे गांडूळ खतावर. तर ते तिथंच त्या पडलेलं झाड आलं, केळीचं झाड आलं, आणि ज्याला आता कमळ पण बाहेर पडले. आत्ता म्हणजे 5-6 दिवस झाले कमळ बाहेर पडलेलं. तर ह्याला मध्ये केळी आलेले असतात. हे बघा इथं एक घड आहे, फक्त हिरवा केळी दिसतात मधल्या. तर त्याला आता हालचाल करायला नको त्याला. एक थोड्या दिवसांनी 7-8 दिवसात पूर्ण केळी बाहेर येतील. मग हे पुढचं फूल तोडून टाकायचं. परत ह्याच केळीच्या झाडाला तिकडे एक पिल्लू आले, इकडे एक नवीन झाड उन्हाळ्यातच आलं होतं, तर लयच बारीक राहिले आणखीन. आणि हे आपलं बटाट्याचे शेत. आता बटाट्याचे झाड चांगले वाढलेत, मोठाले, लाईनला लाईन चिटकतील पुढच्या हप्त्यात. पण सध्या तरी झाडं मस्त आलेत बटाट्याचे, त्याच्यावर आजार वगैरे काय नाही आहे सध्याला. ही गाय इकडं आली ती नेपेरमध्ये. मी घरात होतो तोवरच गुरं आले, पण मग पप्पावरचे गुरं बांधायला गेले मला आवाज देऊन. मग मी त्या गुरांचे सगळे लोहडणे सोडून काढले, म्हणजे गळ्यातले लाकडं. आणि स्टॅलिन इकडे नेपेरमध्ये होती. स्टॅलिन हाय खोय हाय.
येऊ हाय 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 तिकडे इकडं फसती काय इथलं नको खाऊ ते चांगलं नाही आता तिकडं हो चल हाईक हाईक लेजी येडी गाय जागेवर जातच नाही स्टॅलिन ए हाईक चल हाईक स्टॅलिन ते स्टॅलिन तिकडे आणि हे कसं जागेवर येऊन थांबलेत दर्शकांची जी कुट्टी होती ना तर ती कुट्टी खायची चालू ह्यांची हे सगळे जागेवर थांबलेत ह्याच्यात ती फक्त देवशेनी बांधली तुम्ही आणि आता बाकीचे हे ह्यांना कसं आलं ना गव्हाणीमध्ये खायला असतं ना तर त्याच्यामुळे सगळे जागेवर थांबून खातेत आणि स्टॅलिन पण जर माणूस महाग असेल तर गपचेपेनी इथं थांबते पोलपाशी नाहीतर मग तिकडं आज नेपेरमध्ये गेली होती पण बांधतो मी तिला ए स्टॅलिन हाईक ना चल पुढी हाईक मला कसलीच भीत नाही ती चल तिकडे आता मी काय केलं ना शुभश्री अगोदर इकडं होते राणीच्या बाजूच्या कडीला होते म्हणजे इथं बांधलेलं असायचं जरा तिला एक कडे पलीकड सरकवलं म्हणजे देवशेनीतली काढली ना तर त्याच्यामुळे हिला कसं जरा आता मोठी जागा बसायला पाहिजे ना तर त्याच्यामुळे थोडंसं मोकळं केलं आहे शुभश्रीला बसायला मग अगोदर वास्त्र होते तेव्हा काढता नव्हते पण आता ते गाय होणार आहे त्याच्यामुळे जरा तिला मोठी जागा केली हे गंगे तुझी जागा पलीकडे चल हा आपला खपली गहू आहे डुबल्यापासून लयच भारी दिसायला लागलाय ना आणि ह्याच्या बनसी गव्हापेक्षा काळोखी जास्त आहे पण चला बनसी गव्हावर कमी काळोखी पण कसा तरी आलाय आपला बनसी गहू आता दैवार पडायला चालू झालं बरं का ह्याचा कलर बघा आता मी ओढलं ना दैवार पुसलं बघा कसा कलर होतोय हां दैवार पडले ना ह्याच्यावर आत्तापासूनच दैवार पडायला लागले नाही हे बघा आता ह्या झाडाचा कलर वेगळा होईल इकडचा कलर वेगळा पण ह्याच्या पानाला डार्क ग्रीन आहेत म्हणजे काळसर हिरवे पान आहेत मस्त काही आजार नाही वगैरे काही नाही मस्त छान आणि वाढ पण चांगले कारण की यावर्षी थंडी भरपूर आहे तर त्याच्यामुळं आपला खपली गहू एक नंबर आहे आता काटवणातल्या शेतात तर मी जवळ गेलो नाही खपली गव्हाच्या म्हणजे एकदाच गेलो होतो पण इथला खपली गहू तर एकदम छान आहे आणि इथं काही काही जागेवर ना हे बघा दवबिंदू साचले ना टोकावर फोनमध्ये दिसतंय का हे बघा हे म्हणजे आत्तापासूनच थंडी पडायला चालू होती हे बघा हे दैवार गव्हाच्या टोकावरती हा आत्ता दिसते तर बघा हे कसं त्यामुळे थंडी तर भरपूर आहे पण गहू एकंदरीत आपल्याला लय मस्त आहे खपली गहू मी इकडं आलो एक खिल्लेरीला न्यायला हिला घरी न्यायचं आहे पाणी पाजायचं आहे आणि घरी गेलं हिला मी खायला ठेवणार ते पण संध्याकाळी टिंग 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 हिची घंटी कधी पण वाजत असते